सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजची आपली भाजी असणार आहे वालाची भाजी. अगदी साधी आणि सोप्या पद्धतीने बनवणार आहे. जास्त काही वाटणं वगैरे वापरणार नाहीये. सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. वालाची भाजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी एक साधं आणि सिंपल वाटण बनवून घ्यायचंय. त्यासाठी मी 1 वाटी छोटा नारळ घेतलेला आहे किसून. त्यात 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच आलं आणि पाव चमचा जिरं बस एवढंच घालून पाणी घालायचंय आणि एक साधं वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर वाटण इथे वाटून रेडी झालेलं आहे. एक छोटी वाटी इतकं हे वाटण तयार होते. भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करून घेतले आहे. त्यामध्ये राई, जिरं आणि हिंग अशी फोडणी केली आहे. आता यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे. त्यामध्ये मीठ आणि हळद घालून 1-2 ते 3 मिनिटे हा कांदा तेलावरती तळून घेणार आहे. कांदा थोडासा नरम झाला की यामध्ये 2 चमचे लाल मिरची पावडर घालणार आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट वापरू शकता. मिरची पावडर ही तेलावर 1-2 मिनिटं मीडियम गॅसवरती तळून घ्यायचं आहे. जास्त वेळ तळायची नाहीये, नाहीतर मसाला करपू शकतो. तर आपली मिरची पावडर पण इथे व्यवस्थित फ्राय करून झालेली आहे. तेलात मिरची पावडर तळल्याने भाजीला खूप छान रंग येतो. आता यामध्ये वाटण घातलंय तयार केलेलं आणि वाटण पण 1-2 मिनिटे आपल्याला फक्त परतून घ्यायचं आहे. अगदी तेल वगैरे सुटेपर्यंत परतायचं नाहीये. तर यामध्ये भिजवलेले वाल 1 वाटी घालणार आहे. हे साधे आपले पावटा वाल जो येतो तो वाल आहे. तो व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचा आहे वाटणामध्ये आणि चांगला मिक्स झाला की यामध्ये आता थोडंसं मीठ घालणार आहे आणि गरजेनुसार पाणी जेवढं तुम्हाला भाजी पातळ हवी असेल तेवढं पाणी घालून घ्यायचंय आणि मीठ चवीनुसार घालून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी थोडासा गूळ घातला आहे आणि एक कोकम घातला आहे. ऑप्शनल आहे, पण भाजीला आंबट गोड चव थोडी छान लागते म्हणून मी वापरला आहे. तुम्हाला नसेल घालायचं तरी काही हरकत नाही. भाजी एकदम व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे. जेवढी पातळ हवी असेल तेवढं पाणी घालून घ्यायचंय आणि झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटे शिजवून घ्यायची आहे. झाकणावर पण मी पाणी ओतलं आहे. असं केल्याने खालचं पाणी जे भाजीतलं आहे ते संपत नाही आणि भाजी खाली करपत नाही. मग 15 ते 20 मिनिटांनी चेक करायचंय. मध्ये एकदा मी झाकण उघडून बघितलं होतं. वाल शिजला नव्हता. आता पुन्हा एकदा वाल चेक करूया शिजलेला आहे का. असा वाल शिजायला खूप टाइम लागतो. तुम्ही कुकरमध्ये 1 शिट्टी घेऊनही हा वाल खूप व्यवस्थित शिजला जातो. तर तुम्हाला कुकरमधल्या भाज्या चालत असतील तर कुकरमध्ये एका शिट्टीमध्ये वालाची भाजी छान तयार होते. तर आपली भाजी तयार झालेली आहे. आजची साधी आणि सोपी वालाची भाजी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. नमस्कार.